श्री स्वामी समर्थ. पहा, उद्या मंगळवारी 5 ऑगस्टला पुत्रदा एकादशी आहे. ही एकादशी श्रावण महिन्यात आल्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. आता ज्यांना मूल बाळ नाही, ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांना मूल बाळ हवं आहे, त्यांनी या पुत्रदा एकादशीपासून सलग 40 दिवस ही अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे. यामुळे तुम्हाला अक्षरशः संतान प्राप्ती होते. जर का तुम्ही डॉक्टरांकडे इलाज करत असेल, ट्रीटमेंट घेत असाल, त्याच्या जोडीला तुम्ही ही आवर्जून 40 दिवसांची सेवा करायची आहे. ही सेवा तुम्हाला पुत्रदा एकादशीपासून सुरुवात करायची आहे. ज्यांना मासिक अडचण असेल किंवा इतर काही अडचणींमुळे ही सेवा करायला जमत नसेल, त्यांनी पुढच्या येणाऱ्या कोणत्याही एकादशीला किंवा बुधवारपासून ही सेवा सुरू करायची आहे. अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. सेवा ही आपल्याला 40 दिवसाचीच करायची आहे. आता पहा, सेवा करताना तुम्ही दिवसभरात ही सेवा केव्हाही करू शकतात. एकादशीच्या दिवशी तुम्हाला दोघांना जोडीने ही सेवा करायला बसायचं आहे. राहिलेल्या बाकीच्या दिवसात दोघांनी सेवा केली तरी चालेल किंवा एकट्या स्त्रीने ही सेवा केली तरी चालेल. पहिल्या दिवशी नवरा बायको दोघांना जोडीने सेवेला बसायचं आहे. बघा, एकादशी तिथी श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि आपल्या सर्वांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते, पांडुरंगाची मूर्ती असते. आपल्याला त्यांची या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यांना पाण्याने अभिषेक घालायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आता संतान प्राप्तीसाठी सेवा कशी करायची, कोणती सेवा करायची ते पाहूया. बघा, पहिल्या दिवशी नवरा आणि बायको दोघांनी जोडीने सेवेला बसायचं आहे. सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. सेवा करण्यासाठी अगोदर देवापाशी दिवा प्रज्वलित करून घ्या. एक मोठं भांडं किंवा परात घ्या. त्यामध्ये तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. त्यावर एक गळती पात्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला सेवा करायची आहे. जर का तुमच्याकडे गळती पात्र नसेल तर बघा, दोघांपैकी एकाने सेवेचं पठण करायचं आहे आणि एकाने पळीने पाणी बाळकृष्णाच्या मूर्तीवर घालायचं आहे. जर का गळती पात्र असेल तर गळती पात्र लावून द्या आणि दोघांनी सेवा करायची आहे. बघा, सर्वात अगोदर बसायला आसन घ्या. दिवा प्रज्वलित करून घ्या. शक्य झाल्यास तुम्ही स्वामींच्या मठात, केंद्रात, दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा तुमच्याकडे जर का भगवान श्रीहरी विष्णू यांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन तुम्हाला एक नारळ ठेवायचा आहे. तुम्ही जी सेवा करत आहात, कुठली सेवा किती दिवसांची करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि ही सेवा तुमच्याकडनं पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला सेवेला बसल्यानंतर गळती पात्र लावल्यानंतर तुम्हाला एक माळ 108 वेळा संतान गोपाल मंत्र म्हणायचा आहे. गुगलला सर्च केलं तर तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल. संतान गोपाल मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे. 15 वेळा पुरुष सुक्त म्हणा आणि 16व्या वेळा तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा श्री सुक्तम पठण करायचं आहे. बघा, या 3 सेवा तुम्हाला रोज करायच्या आहे. रोज 40 दिवस तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे आणि जे गळती पात्र आपण जे लावलेलं आहे, अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते तीर्थ दोघांनी प्यायचं आहे. पहा, हे तीर्थ 40 दिवस दोघांनीच प्यायचं आहे आणि ही 40 दिवसांची सेवा आपल्याला करायची आहे. आणि सेवा करताना आपल्याला रोज श्रीहरी भगवान विष्णू यांना प्रार्थना करायची आहे. तुमची जी पण काही इच्छा असेल ती पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प सोडायचा आहे. पहिल्या दिवशी तुम्हाला हातात पाणी घेऊन, हळदी कुंकू अक्षदा ठेवून तुम्ही कोणती सेवा करत आहात, कोणत्या इच्छापूर्तीसाठी करत आहात आणि किती दिवसाची करत आहात, तुम्हाला ते संकल्पात सांगायचं आहे. आता नियम कोणते? ही सेवा करत असताना तुम्हाला फक्त 40 दिवस मांसाहार घ्यायचा नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला परान्न घ्यायचं नाही. बघा, इतर ठिकाणी जर का तुम्हाला जायचं असेल तर 40 दिवस तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आपल्याला मूळ बाल संतान होणं महत्त्वाचं आहे, सेवा महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ नका, म्हणजे तुम्हाला परान्न घ्यावा लागणार नाही. आता जर का काही कारणास्तव महिलांना माहेरी जावं लागलं तर तुम्ही तुमची सकाळची सेवा करून जा, परान्न घेऊ नका. किंवा तुम्ही माहेरचं फक्त खाल्लं तरी चालेल, परंतु शक्यतो
परांना तुम्हाला वर्ज करायचं आहे. 40 दिवस तुम्हाला घरी कंटिन्यू सेवा करायची आहे. मासिक धर्म अडचण आली तर सेवा तेवढ्या दिवस स्किप करा, नंतर पुन्हा कंटिन्यू चालू करा. सुतक असेल तर सुतकात सेवा करता येणार नाही. सुतक जर का पडलं तर सेवा तुम्हाला पहिल्यापासून चालू करायची आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.